संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट आली आहे। नागपुरात सोमवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरीत पारा 47.1 अंशावर पोहोचला। ब्रह्मपुरी आणि नागपूर सोबतच वर्धा आणि अमरावतीमध्येही कमाल तापमानाने 45 अंशाचा टप्पा ओलांडला। विदर्भात सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सगळे चिंतित आहे। कडक उन्हात रस्ते निर्मनुष्य झाल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीला तापमान जेमतेम 38 ते 40 अंशाच्या आसपास होतं, मात्र नवतपा दरम्यान पारा 47 अंशावर पोहोचलाय। पूर्व विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये सूर्यदेवाची कृपा सर्वाधिक दिसून येते। इथे उन्हाच्या तडाख्यानं सकाळपासूनच लोकांचे हाल होतात। सोमवारी ब्रह्मपुरीचा पारा 47.1 अंशावर पोहोचला। ब्रह्मपुरीच नाही तर नागपूरलाही उन्हाचा तडाखा बसलाय। या हंगामातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी म्हणजे 27 मे रोजी नागपुरात झाली। यासोबतच विदर्भातील इतर जिल्ह्यातील तापमानाचा पारा सरासरी 44 ते 45 अंशाच्या आसपास कायम आहे। यात अमरावती 45 अंश सेल्सिअस, वर्धा 45 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 44.8 अंश सेल्सिअस, गोंदिया 44.5 अंश सेल्सिअस, भंडारा 44.5 अंश सेल्सिअस, गडचिरोली 44 अंश सेल्सिअस, यवतमाळ 42.5 अंश सेल्सिअस, अकोला 42.2 अंश सेल्सिअस, वाशिम 41.2 अंश सेल्सिअस, तर बुलढाण्यात 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढील काही दिवस विदर्भात सूर्यदेवाची उष्मा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। या काळात नागपूर, वर्धा आणि अमरावतीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। यासाठी हवामान खात्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। विदर्भात मान्सूनचं आगमन होण्यास अजून बराच अवधी आहे, मात्र सध्या विदर्भाचं हवामान जसं आहे त्यावरून विदर्भातील जनतेला पुढील अनेक दिवस कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचं स्पष्ट आहे।